तुमच्या आवडीनं. महात्मानस्त्वां पार्थ. नवा अध्याय आहे. कोणत्या अध्याय सांगायचं? 9व्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान योग सांगितलेला आहे. त्याला याच्यामध्ये रिलिजन अँड सायन्स म्हणतात इंग्रजीमध्ये. विज्ञान आणि अध्यात्म. हा. विज्ञान म्हणजे सगळं विज्ञान आहे. हो, जगत म्हणजे विज्ञान. जगत म्हणजे विज्ञान. आणि ब्रह्म म्हणजे ज्ञान. हा. ज्ञान आणि विज्ञान. मग एकच ब्रह्म आहे तर मग हे विज्ञान आलं कुठून? हा. काय काय नाही का? हो. म्हणजे संगती कशी लावणार तुम्ही एकटेच झोपलेले आहात. स्वप्नातला द्वैत आला कसं? हो, बरं जागा झालं तर गेलं कुठे? गेलं कुठं? हो, संग स्वप्नाची काय लावली पाहिजे? संगती लावली पाहिजे. हो. स्वप्न म्हणजे विज्ञान. स्वप्न म्हणजे विज्ञान. विज्ञान येतं आणि जातं. जागा झालं म्हणजे संपलं. आणि जागा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याची प्रतीती असते. हो, स्वप्नाची प्रतीती कुठपर्यंत? जागे होत नाही तोपर्यंत. जागा होत नाही तोपर्यंत. मग हे स्वप्न खरं आहे का हा. हा. खोटं आहे? खरं आहे म्हणावं तर जागा झाल्यावर नाही. हो, बरं खोटं आहे म्हणावं तर दिसल्याशिवाय राहत नाही. राहत नाही. हो, मग याच्यावरूनच सगळी संगती लावली आहे. हो, 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 म्हणजे जगत सुद्धा स्वप्नाप्रमाणे आहे. हो, जागृती आणि स्वप्न हे दोन्ही सारखेच आहे. हो. जसं स्वप्न तसे जागृती, जागृती तसं स्वप्न. ते 9व्या अध्यायामध्ये 7व्या अध्यायापासून सुरुवात झाली आहे विज्ञानाची. 6व्या अध्यायापर्यंत अधिकाराचंच वर्णन होतं. 6व्या अध्यायात काय झाला? योगाचा परिचय करून दिला. योग आहे ना त्याचा काय करून दिला? परिचय करून दिला. परिचय करून दिला म्हणजे अधिकारी तयार झाला. मग अधिकारीच नाही तर सांगून काय उपयोग आहे? बरोबर. मग कोण पाहिजे त्याचा? अधिकारी पाहिजे. अधिकारी असा लागतो म्हणे. कोणालाही कोणत्याही वर्गात नेऊन बसवलं तर खाल्लं त्याचा अधिकारी असावा लागतो. म्हणून 6व्या अध्यायापर्यंत अधिकारी झाला. मग पुढे ज्ञान विज्ञान सहितम. आता तुला आम्ही विज्ञान सांगणार. त्याच्याकरता 7व्या अध्यायापासून सुद्धा म्हणजे विज्ञान कशाकरता? जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य तंदे. कारण जीवाच्या पाठीमागे जरा मरण वगैरे याच्यातून सुटका झाली पाहिजे. नाहीतर काय जन्म मरणाचं चक्र या देहातून त्या देहात किती जन्मापासून आपण या देहात येत आहोत. ते काय कोणत्या कोणत्या देहातून कुठे कुठे आलो हे काही सांगता येत नाही. आहे ना? किती जन्म झाला फेरा. विज्ञानाचं याला मुक्त करण्यावर ते गोष्ट सांगत असतात. मोठ्याच्यात म्हणून मल्हारी महाराज सांगायचे. ते नारदाने देवाला प्रश्न विचारला होता, संतांचं महात्म्य सांगा मला. संतांचं महात्म्य सांगा. भगवंताने सांगितलं म्हणलं जा एका डबक्यामध्ये एक किडा आहे त्याला जाऊन विचार. हा. तो म्हणला का चेष्टा करता का? आम्ही म्हणतो महात्म्य सांगा आणि तुम्ही म्हणता किड्याला विचारा. पण मला आज्ञा कोणाची आहे? देवाची. देवाची. मग ती काही टाकतो थोडी. मग गेला तो किडा जो होता ना तो किडा पाहता बरोबर मेला. बर. पुढे आला म्हणलं होतं कसला अशी घटना घडली. म्हणलं जा एक पोपट आहे हो, त्याला जाऊन विचारा. मग तिथे गेले तर तुझं
पोपट होताना तोही पाहता बरोबर काय झाला, मेला. 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 मग पुढे सांगितलं, म्हणलं हो अशी अशी घटना घडली. म्हणलं जा, एका राजाला मुलगा झालेला आहे, त्या मुलाला जाऊन देव काय करा विचारा. नारदाने विचार केला, म्हणलं आतापर्यंत बरं झालं, किडा मेला, पोपट मेला, राजाचा एकुलता एक पोरगा मेला, तुम्ही परत येईल का? म्हणलं तुला काय करायचं जाऊन जा की. हो. तो घाबरायला लागला, जाऊ की नको, जाऊ की नको. मग त्या मुलानेच हाका मारल्या, म्हणले हो नारदा इकडे या. बर. ते जन्मल्याबरोबरचं पोर बोलायला लागलं. मग नारदाला धीर आला, म्हणा मरत नाही पोर. म्हणलं तुम्हाला संताचा महिमा सांगू का? म्हणलं सांगतो तुम्हाला संताचा महिमा, पण तुम्हाला कोणी पाठवलं? म्हणले देवाने. देवाने पाठवलं. म्हणलं चला घेऊन येता का? म्हणलं बरं आहे हो, काही हरकत नाही. मग ते म्हणलं देवा ते संताचा महिमा सांगत नाही. ते म्हणलं तुम्ही आले तर सांगते, नाही तर काय करत नाही. सांगायचं. म्हणलं भगवंताचं म्हणजे पोराने सांगायला सुरुवात केली. हो. आता ते अल्पवयातलं पोर बोलायला लागलं. हो. अल्पवयातलं पोर कुठं बोलत असते का? नाही. मग सांगितलं, म्हणलं पहा संताचा महिमा, आम्ही किड्याच्या जन्मात होतो, हो. तुझं दर्शन झाल्यामुळे पोपटाच्या जन्मात होतो, पक्षाची योनी मिळाली, आणि पुन्हा तुझं दर्शन जन्म झाला मनुष्य योनी मिळाली. बर. हे म्हणलं हे असं आहे. आणि मनुष्य योनाची सार्थकता कशात आहे? देवाचं दर्शन. तुझ्यामुळे देवाचं काय झालं? दर्शन झालं. दर्शन झालं. पण तेवढ्यावर काम मागत नाही, दर्शन होऊन कृतकृत्य झालं. काय झालं? कृतकृत्य. कृतकृत्य. हा संताचा काय आहे? महिमा. महिमा आहे. वाणीने सांगता येत नाही. वाणीने सांगता येत नाही. नाही. तात्पर्य परमोच्च स्थिती काय झाली? प्राप्त झाली. पण ते कोणत्या देहात? मनुष्य द्या. मनुष्य देहात. मुक्तीचा देह फक्त मनुष्य देहात आहे. वेळा मनुष्य देहात शिवाय मुक्ती कुठेच नाही. तर फार जर तुम्ही ब्रह्मलोकाला जाल, अनुष्ठानं केले तर मुक्ती कुठं आहे? स्वर्गात जरी गेले भोग आहे, पण काय नाही, मुक्ती नाही. मुक्ती नाही. ब्रह्मलोकात जरी गेले तर इथल्यापेक्षा काय आहे? भोग अधिक आहे. भोग आहे, पण मुक्ती कुठं आहे? मुक्ती फक्त मनुष्य देहात. मग स्वर्गीचे अमर इच्छिता ते आणि मृत्यूलोकी व्हावा. जन्म. नारायण नामे हो जीवनमुक्त. कीर्तनिकानंतर गाऊ घेते. गाऊ गेली. मला मुक्ती प्राप्त करून देण्याकरता देहाची योजना केली. जेणे तू जोडायची नारायण. नारायण. साधना जी दिली ना, ती साधना एक मनुष्य देह अखेरीस करून कोणत्याच योनीमध्ये नाही. अंडाच्या झाडाच्या स्वेदाच्या उद्भिज. देह आहे. आता पशुला देह आहे, पण वाणी कुठे आहे? वाणी नाही. झालेलं दुःख सुख सांगता येते का त्यांना? सांगता येत नाही. आपण कल्पना करा, एखादी गोष्ट सांगितली कोणाला तर त्याच्या डोळ्यातून काय येते? अश्रू. असं पशुला एखादी गोष्ट सांगितली ते डोळ्यातून पाणी येते का? नाही. पशु कुठं हसत असतो का? पूजा केली तरी. मग सांग देह कोणता आहे? मनुष्य द्या. मनुष्य. मग याची सार्थकता कशामध्ये आहे? मनुष्य द्या. पण मुक्ती परमोच्च स्थिती. मग ते गीतेमध्ये चाललेलं आहे. गीतेमध्ये म्हटलं हो. नष्टो मोह स्मृती लब्ध्वा. या देहामध्ये अर्जुन ब्रह्मरूप झाला. म्हणजे गीतेचं तत्त्वज्ञान, गीतेच्या तत्त्वज्ञानामध्ये सगळ्याचा सार आहे बघा. सगळ्या वेदाचा सार महाभारतामध्ये आहे. महाभारत ग्रंथ आहे. आणि महाभारताचा सार या गीतेमध्ये आहे. गीतेमध्ये. अरे 700 श्लोकामध्ये हे व्यासाचे उपकार आहे. महाभारत कोण लिहिलं? मग व्यासाने. असं नाही.
आणि त्याच्यातली भगवद्गीता सांगितलेली आहे. आणि भगवद्गीतेचं सर्वसार ज्ञानेश्वर महाराजाच्या म्हणण्याप्रमाणे 9व्या अध्यायात आहे. 9व्या अध्याय. हां, त्याच्यामध्ये कर्म ज्ञान उपासना तिन्ही आलेले आहे. हो हो. असं म्हणून आपल्याकडे तो अध्याय घेतला. मला 9वा अध्याय कसा आहे, राम रावणाचं युद्ध झालं, मग त्याला काही उपमा देऊन सांगता येते का? त्याच्यासारखं युद्ध नाही. अर्जुनाला सुद्धा उपमा देता आली नाही. अर्जुनासारखा वीर अर्जुनासारखा, आणि हनुमंतासारखा वीर हनुमंताला दुसऱ्या कुणाचीच काय करता येत नाही. उपमा देता येत नाही. समुद्राला डबक्याची उपमा सूर्याच्या प्रकाशाला कुठं काजब्याची उपमा, त्याचा उपमा देता येत नाही. असं हे श्रीमद भगवद्गीता ग्रंथ आहे. मग ते आपल्या संस्थेमध्ये काय पाठ करून घेतात, हो. त्याला संता द्यायची आणि त्याला शिकवायचं. 18 अध्याय काय करायचे शिकवणी. ते शृंगेरी पीठाचे शंकराचार्य होते. गीता पाठ केली त्याला त्या काळामध्ये 21,000 द्यायचे. आमच्या संस्थेतल्या पोराने भरपूर पैसा आणला. गीता पाठ असायचे ना, हो हो. जाऊन तिथं 4-5 लोक विचारले की संपलं. शेवटी म्हणले महाराष्ट्र सगळा पैसा घेऊन जातो. बरं, घेणं नंदेस नेरम, आपली काही त्याच्यावरती काही ठेव आहे का? हो. त्या काळात 21,000 देते. बरोबर. कशा करता धर्माचा प्रचार व्हावा, इतकी धर्माला काय एकनिष्ठ. हां, धर्म म्हणजे या शरीरातला प्राण आहे. हो. म्हणजे जे भांडण होते ना देशामध्ये, निधर्मी राज्य आहे का? वाईट वाटून घेऊ नका. काँग्रेसचं राज्य म्हणजे कोणतं आहे? निधर्मी. धर्म आहे का त्याच्यामध्ये? खरं धर्म नाही तर काय? मग नुसतं लग्न लावून काम भागत असते का? पतिव्रता धर्माचा स्वीकार करावा लागतो. हो हो हो. देव देश वगैरे यांच्यासमोर मी याला सोडणार नाही, तो म्हणतो मी मरेपर्यंत कोणाला सोडणार नाही, तिला सोडणार. हो. धर्म आहे म्हणून ते जगते. बरोबर. नाहीतर उद्या तो एखादा बाप मुलावरती रागवला, मग मुलं म्हणत असतो अरे म्हणला मी तुझा बाप आहे आणि माझा ऐकत नाही. तू अलीकडचा पोरगा म्हणतो तू माझा बाप आहे कशावरून? आता काळ यायला लागला, विचित्र काळ यायला लागला. धर्माला श्रेष्ठ आहे. मग गीतेमध्ये सगळ्याचं वर्णन आलेलं आहे. धर्माचंही आलेलं आहे, कर्माचंही आलेलं आहे, ज्ञानाचंही वर्णन आलेलं आहे. मग शेवटची अंतिम स्थिती कोणती आहे? महात्मा नसतो माम पार्थ. परमोच्च स्थिती कोणती? हिमालयावर वरचं शिखर कोणतं आहे? एव्हरेस्ट शिखर. एव्हरेस्ट शिखर. तिथून हिमालय काय झाला? संपला. गंगा कोटपर्यंत जावते? समुद्रापर्यंत. कलकत्त्याला तिथे ते हे मिळेपर्यंत गंगासागर संपलं. धाव काय झाली? खुंटले. गंगेची धाव काय झाली? संपले. तसं जीवाचं अगदी श्रेष्ठ स्थान म्हणजे कोणतं? जिथं कोणती भीती नाही, काही नाही, चिंता नाही. ते महात्मा नसतं माम पार्थ. महात्मा म्हणजे ज्याने स्वरूपाला यथार्थ जाणला आहे त्याला काय म्हणायचं? महात्मा म्हणजे मोठा आत्मा याचा. तो महात्मा असा नाही. आत्मा मोठा नाही ना, आत्मा काय नाही, लहान नाही. लहान नाही. केवढा आहे ते सांगता येत नाही. न मे वेदस्वरगणा प्रभवम न महर्षया अमादिरी देवाना महर्षीनांचे सर्वजा. गर्भातल्या मुलाला आईचं वय सांगता येते का? नाही. मग तुझा परमात्मा केवढा आहे आपल्याला काय करता येईल? वेदाला सुद्धा काय करता आलं नाही, सांगता नाही. सांग केवढा परमात्मा आहे. वेदाची मते काय झाली? खुंटले. कोणती? म्हटलं गाडीच्या पलीकडे आमचं वजन, आमचं काय होऊ शकत नाही, हे सगळं सांगू शकत नाही. ते विज्ञान सांगायला सुरुवात
7व्या अध्यायापासून केली. 6व्या अध्यायापर्यंत अधिकार लागत होता. हम्म. कोणालाही कोणताही सांगून जमत नसते, त्याचा अधिकार यावा लागतो. एकदम पोरग जन्मल्यानंतर कुठे शाळेत टाकत असतो का? नाही. काहीतरी काही यावं लागते, योग्यता यावं लागते. आणि मग पुढे ज्ञान सांगायला काय केले? 9व्या अध्यायामध्ये समग्रम माम यथा ज्ञासी. दिसतो एवढा मी नाही, मग मी केवढा आहे? तुझ्या रथावर मी तुझं ज्ञान सांगतो एवढाच मला समजू नको. मग मी केवढा? 11वा अध्याय विश्वरूप दर्शन. म्हणजे अर्जुनाची मतीच पकड. म्हटलं तू केवढा आहे का? त्याच्यावर सांगितलं, म्हटलं हे विराटाचं रूप आहे आणि विराटाला कितीच केस आहे सांगाय. एका केसाच्या ठिकाणी अनंत ब्रह्मांड. ते अतल वितल सुचल जरलोक मरलोक आहे. अर्जुन म्हणायला लागला, म्हटलं याचा एक सृष्टी म्हणजे पृथ्वीवरचा परमाणूसारखा. तत्रिकस्तम जगत कृष्णम प्रविभक्त म्हणे. पृथ्वीवरती परमाणू असते ना, हो. पृथ्वीचा परमाणू, त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपावर ते जगत म्हणजे परमाणूसारखं आहे. किती परमाणू आहे काही सांगतोय. त्याच्या दृष्टिक्षेपातूनही अनंत निर्माण होता. अनंत ब्रह्मांडे उदारी एका रोमी अशी नाही. मग केवढा मोठा परमात्मा आहे. मग त्याला ज्याने जाणलं, विषय केला, त्याला महात्मा असं म्हणा. महात्मा म्हणजे मोठा आत्मा आहे, लहान आत्मा आहे. आत्म्याला ज्याने काय केलं? विषय केला, जाणलं, असा जो महात्मा. त्याची आणि त्याच्याकरता आणि तिथून तो चालत आलेला विषय आहे जो आपल्या ह्याच्यामध्ये. असं तुम्हाला आम्ही विज्ञान सांगू की ज्याच्या योगाने ती वित्तापाची काय होईल? मोकळी होईल. पण ते ज्ञान गुरुच्या मुखातून यावं लागतं. गुरुमुखातून. कोणाच्या नाही. ते ज्ञान कोणाच्या मुखातून आलं पाहिजे? गुरुमुखातून. गुरुमुखातून ज्ञान येतं. पण याची सारी वृत्ती विषयाकडे आहे. कोणाकडे? विषयाकडे. त्याच्यामुळे काय होत असते? अमृत टाकून देतो आणि मृगजळाच्या पाठीमागे लागतो. बेटकुळी असते ना, त्यामध्ये ते गोचिड असते, ते गाईच्या स्तनाला असतो. त्याला तिचं दूध आहे, पण दूध कुठं मिळालं त्याला? ते रक्तच प्यायला मिळतं. रक्तच पेते ते. आहे काय? एखाद्या बेटकुळी असते, तिला कमळामधला सुगंध मिळतो का? शिकलं तर. चिकलच द्यावं लागते. म्हणजे जायला पाहिजे. मग खऱ्याच याला आपण पारखी होतं. म्हणजे सगळं तैसा हृदयामध्ये मी असता सुखाचा आराम आणि की भ्रामतास काम विषयावर बहु मुर्ग वेळ दे खुंडोळा अरे, थुंकीच्या अमृताचा गेड तगाळा. बरोबर आहे ना. पुढे का कमलकंदा आणि दरदोरे नांदोर नको एकीची घरी परी पराग शिवजी भ्रमरी भ्रमरी न शिव. तो परिमळ घेऊन जाते कोण? भ्रमर. आणि बेटकुळीला काय मिळते? चिखल. चिखल. त्याचं एक इथं म्हणून इथं जगतसृष्टीचा विचार सांगितलेला आहे. तर ते वेदांतशास्त्र आहे बघा. जगताच्या बाबतीमध्ये पुष्कळ वाद आहे. शेवटी गीतेमध्ये कल्पनावाद सांगितलेला आहे. कल्पनावाद. दोरीवर तर सर्प बसला, खरोखर सर्प आहे का तुमची कल्पना आहे? कल्पना. आणि बरं, दोरीवरचा सर्प निवृत्त होतो का तुमची कल्पना जाते? कल्पना जाते. कल्पना लोपी भ्रमसेन कल्पने सगळे. होय. ही कल्पना जर टाकून दिली तर सर्व पोहण आहे परमात्मा आहे. परमात्म्याशिवाय दुसरं काहीही. मग परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ना जगत नाही, काही नाही. तैसे भूते ना माझ्या ठाई आणि होता माझी नाही. या खुणा तो काही या खुणा तो काही चुकू नको. म्हणजे जगत मग भासते कसं? मग त्याच्याकरता ही माया मानली आहे. प्रकृती म्हणतात त्याला. या प्रकृतीमुळे, कल्पनेमुळे
ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा भास होतो. ती कल्पना जर टाकली तर सगळा कोण आहे? परमात्माच आहे. याला ऐश्वर्य योग म्हणतात. ऐश्वर्य 9व्या अध्यायामध्ये कोणता योग सांगितला? ऐश्वर्य. माझ्याशिवाय दुसरं काहीही नाही. नाही. भूते ना माझ्या ठाई, भूता माझी मी नाही. माझ्या ठिकाणी स्वप्नातून जागा झाला म्हणजे स्वप्न माझ्या ठिकाणी होतं असं म्हणतो का तो? नाही नाही मग कोण माझ्याशिवाय दुसरं काही नाही. असा ऐश्वर्य योग आहे. हा ऐश्वर्य योग ज्याने जाणला त्याला महात्मा महात्मा नसतो मग पार्थ. आणि दैवी संपत्तीचे गुण आणावे लागत नाही, ते घेऊनच येत असते. सूर्याच्या ठिकाणी प्रकाश आणावा लागतो का घेऊनच येत असतो? घेऊनच येत. तो काय प्रकाश साखरेमध्ये गोडी आणावी लागते का? आहेच. ती गोडी घेऊनच काय येत गोडी असते. घेऊनच हे जन्माला येते. त्याच्या गोडीनं इतर पदार्थ गोड होता. इतर पदार्थ गोड होतं. गोड होतात. कोणा साखरेच्या ठिकाणी श्रीखंडात गोडी कोणामुळे आली? साखरेमुळे. आणि साखरेत गोडी स्वयं स्वरूप आहे. साखरेत गोडी कोणामुळे आली? तसे महात्मे जे आहे ना, ज्यांच्या ठिकाणी ज्ञान कुठून ज्ञान घेऊनच आले हा हा आहे ना. उपदत्ताची ज्ञानी ज्ञानाचे. आणि वर्मदान आले लोटांगण. त्यांना काही आणावं लागत असते काय? घेऊनच येत असतात. ही सारी दैवी संपत्ती काय करतात? मग का ज्ञानेश्वर महाराज रात्री चिंतन करतात, सकाळचे बरे ज्ञानेश्वरी सांगतात. एकदा भोग चालला की ते घेऊनच आले होते. घेऊनच आले. ते कंधारकर महाराजाची गोष्ट सांगायची. हा एकाने त्याने प्रश्न केला, का म्हणले काय तुकाराम महाराजाच्या ठिकाणी ज्ञान आलं कुठून? तिथं खेड्यात जन्म झाला. देवगाव म्हणजे काय? बरं, मराठी कुळात काय झाला? जन्म झाला. काही वेद विद्या का काय काही ब्राह्मणाच्या ह्याच्यात काय आणि 5वा वेद म्हणतात. गातेला कोणता वेद? पंचमवेद. म्हणलं हे ज्ञान त्यांच्या ठिकाणी आलं कुठून? म्हणजे कंधारकर महाराजांनी सांगितलं. म्हणलं हे पहा, आपलं गणित नाही लावायचं. हा 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 एका दिव्याला जर प्रकाश द्यायचा असेल तर त्याला वात पाहिजे, पुन्हा काय पाहिजे? तेल पाहिजे, आणि त्याला पुन्हा पेटवलं पाहिजे. प्रकाश किती देतो? कोरी भरी देत नाही. पुन्हा हवा आली तर भिजूनही जात असतो. तेल संपलं तरी भिजतो. ही आपली स्थिती आहे. आणि सूर्याला दिवा आणावा लागतो का? नाही. वात लावावी लागते का? तेल टाकावं लागते का? त्याचा एक किरण सगळ्या जगातला अंधकार नष्ट करतो. एकच किरण सगळ्या जगातला काय करतो? अंधकार नष्ट करतो. म्हणजे सूर्यासारखे महात्मे असतात. सूर्याची येईपर्यंत तो का लौकिक किरडा करे, लोका सहज बोले वाणी त्या घरी वेदांत वाहे पाणी. ते घेऊनच आलेले असतात. मग नामदेव महाराजांनी अभंग किती केले? 96 कोटी केले. 96 कोटी. फक्त 4 कोटी राहिले होते. आणि 4 कोटी अभंग कोणी केले? तुकोबारायने केले. आणि आज आपल्याजवळ 4000च आहे. पण लोकांनी प्रश्न केला, म्हणलं का 4 कोटी केले तर 4000च का? आपली योग्यता किती आहे? 4 कोटी अभंग केले, आपल्याजवळ किती आहे? 4000. आणि 4000तून सुद्धा शॉर्टकट मालिका निघाल्या. मुंगीवरती काय एवढं वजन ठेवायचं नाही. ते झेपते का तिला एवढं? हो. म्हणजे असं आहे बघा. म्हणजे भाग्य आहे भारताचं. म्हणजे विज्ञानामध्ये इतर देश पुढे गेले, बरोबर, पण अध्यात्मामध्ये भारताची बरोबरी कोणतंच राष्ट्र करू द्या. आणि विज्ञानामध्ये काय आणि अध्यात्मामध्ये काय आहे? मोठ्यातलं मोठं दुःख कोणतं आहे? मरणाचं, मृत्यूचं दुःख. विज्ञान काय करतं? फक्त तात्पुरतं लय करते. दुःखाची काय करते?
थोडंसं लय करते ते. काही कायमचं दुःख नष्ट निवृत्त करू. नाही होत. कायमचं दुःख निवृत्त करण्याची शक्ती अध्यात्मात आहे. हम्म. आणि मोठं दुःख कोणतं आहे? जन्म मरणाचं. जन्म मरणाचं. हे कोणालाच काय होऊ शकत नाही. चुकू शकत चुकून. मग जन्म मरणाचं दुःख टाळते का त्याला निर्भर करते? निर्भय करते. निर्णय. बघा, हे तत्वज्ञान शिकवण्याचं हे भगवद्गीता आहे. त्याला जिवंतपणीच अमर करून टाकते. कोणत्या बोधावर येतो तो? मी मरत नाही आहे बघा. हम्म. माझं हे शुकाचार्याचं उदाहरण, आपलं परीक्षित राजाचं. जोपर्यंत शुकाचार्य भेटत नाही तोपर्यंत ही स्थिती कशी होती? मला साप चावणार आहे आणि मी काय होणार आहे? मरणार आहे. मरणार आहे. हम्म. ही स्थिती होती कोणाची? राजा परीक्षितीची. ब्राह्मणाची वाणी नदी राहिल्यानंतर साप येऊन मी काय करणार? आणि त्याचं भाग्य चांगलं कोण मिळाले? शुकाचार्य. मग त्याचं हे श्रीमद भागवत सांगितल्यानंतर शुकताल येतो भागवत सांगितलेलं आहे. तर गंगा आहे ना तिथे आपण गेलो. मग तिथं 7 दिवसामध्ये जेवढं अनुष्ठान करता येईल तेवढं काय करायचं. आता दिवस किती आहे? 7 दिवस. जेवढं चांगलं करता येईल तेवढं करून घ्यावं. हो हो. म्हणून गंगा किनारी राजा परीक्षिती भरला. भाग्य त्याचा मोठं पूर्वपुण्य फळाला हम्म. परमहंस परिव्राजकाचार्य सुखदेवजी महाराज आहे. भेटले. आणि त्यांनी त्याला मुक्त केलं. म्हणजे काय केलं? या दुःखातून काय केलं? निवृत्त केलं. मुक्त केलं. श्रीमद भागवत सांगितलं त्याला. आणि शेवटचा दिवस आला. कोणता दिवस? साप चावण्याचा. हो. 7 दिवसाला. तक्षक. शुकाचार्याने विचारलं, म्हणलं राजा तू आज मरणार आहे, हा. आज तुझा मृत्यू आहे. तो साप येऊन बसलेला तो चावण्याकरता. मग त्या परीक्षितीनं कोणतं उत्तर दिलं? म्हटला गुरुदेव तुमच्या उपदेशाने राजा परीक्षिती अमर झालेला आहे. हो. काय झालेला आहे? अमर झालं. तो सापाने यावं मला काय करावं? सावं. ब्राह्मणाची वाणी काय करावी? सत्य करावे. या बोधावर कोणी आणलं? शुकाचार्य. शुकाचार्य मरणाची भीती काय केली? घालवले. हं. बरं का? आतापर्यंत मी मरणार आहो ही भावना होती. काय होती? हो भावना. आणि आता कोणती भावना? तर मी मरतच नाही. मला मृत्यू नाही आता. आता मी मरून किती जरी झालं तरी मी काय करू शकत? देह बुद्धी गेली. कोणती बुद्धी? देहबुद्धी. आणि ब्रह्मबुद्धी काय झाली? प्राप्त झाले. प्राप्त झाली. मग गीतेमध्ये काय? अर्जुनाची देहबुद्धी गेली आणि मी ब्रह्म या बुद्धीवरती काय आला? आरूढ झाला. आरूढ झाले. नष्ट. गीता मोहा काय झाली? संपली. संपली. भागवत सुद्धा काय झालं? संपलं. जसे मग काय भगवान काय सांगतच बसलं का गीता? शेवटी काय झालं? नदी सागराला मिळाल्यावर तिची धाव थांबते. संपली. तसे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर या स्थितीला जो पोहोचतो महात्मा असतो. महात्मा बरोबर. या स्थितीला काय होतं? नुसता स्थितीला पोहोचतो का आपल्यासारखे करतो? आहे ना? सहज बोललं नाही. हितोपदेश करुणे साहस्य कविते अर्भकाचेसाठी पण ते हाती धरले पाठी. तैसे संत जगी. क्रिया करून धरते आणखी. या बोधावर तो बोध सगळ्या जगाला वाणीच्या द्वारा काय करतात? ग्रंथाच्या द्वारा वाणीच्या द्वारा जगाला देत असतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज जरी आज आपल्या समाधीमय बदले पण ज्ञानेश्वरीच्या द्वारा सगळ्या जगाला काय देतात? प्रकाश. बोधच आहे ना. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? सगळा बोधच आहे त्याच्यामध्ये. ज्ञानात पेढ्यामध्ये काय टाकावं लागते का? काय ते काय केळ आहे का सरपट टाकायला? त्याप्रमाणे टाकण्याचं काही नाही, कामच नाही. असा बोध ग्रंथाच्या द्वारा तुम्हाला. मग रामायण कसं काय आहे? गोस्वामी तुलसीदासजी महाराज हो. सगळा बोध काय दिला? रामायणाचं आहे ना. तुलसीदास झाला नसता हे रामायण इतकं कळालं
शतकोटी रामायण केलेलं आहे वाल्मिकाने. कुजतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मिकी कोकिला. किती 100 कोटी रामायण केलेलं आहे. आणि त्या 100 कोटी रामायणाचं सार तुलसीदासजींनी रामचरितमानसमध्ये आणलेलं आहे. त्याच्यामध्ये बालकांड, अरण्यकांड, सुंदरकांड असा ग्रंथ निर्माण. आपल्याकडनं एवढं काही जगते का? अप्रतिम ग्रंथ आहे. कोणता? तुलसीचरित्र. काय ग्रंथ आहे? रामचरितमानस. रामचरितमानस. आणि तीच कृती भावार्थ रामायण नाथ महाराजांनी केली. भावार्थ रामायणामध्ये नाथ हा महाराज. ग्रंथ आहे. ते वाल्मिकी रामायणाचं आणि तुलसी रामायणांच्या ह्याच्यामध्ये काही अंतर आहे का बाबा? काही अडचण नाही. हां. असं आहे. जसं एकनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी थोडक्यात सांगितलं, विस्तारपूर्वक कोणी सांगितलं? नाथ महाराज. नाथ महाराजांनी. तसं आणखी तुमच्या तुलसीदासजी काही काही याचे हो. अभावी करू शकले. ती गुणी भरून काढली भावार्थ रामायण. नाथ महाराजांनी. नाथ महाराज ते जाऊ द्यावा. पुढचं काय ते भागवत होतं, रामायण होतं ना, 2-3च अध्याय सांगितले. मग आता सांगितलं तर आम्ही काय करणार आता? जाणार. नाही आमचा अवतार संपला. हं. मग रामायण कोण पुरं करेल? मग सांगितलं भाऊ गावोबा. गावोबा करेल. मग 2-3 अध्याय कोणाचे आहे? गावोबाचे. नाही नाथ महाराजाचे. आणि पूर्ण भागवत कोणाचं आहे? रामायण कोणाचं आहे? गावोबा महाराज. काय आपला बोध जसाच्या तसाच कोणाला दिला? हं. त्या गावोबाला दिला. संतांची कृपा आहे. हो हो. कोणाची कृपा? संतांची कृपा. बऱ्याचशा याच्यामध्ये शंकराचार्याची हस्तमलक म्हणतात, त्रोटकाचार्य. त्याने भाष्य लिहिलं बघा. ती कोणाची कृपा आहे? शंकराचार्याची. ज्ञानेश्वर महाराजाच्या बाबतीमध्ये प्रश्नच नाही. रेड्यावर कृपा केली, कोणावर? तो वेद बोलायला लागला. हे तुमच्या बुद्धिजीवी लोकांना पटत नाही बघा. हं, हं, हं. आता आपण नाही का त्या दिवशी त्याचं प्रकाशन होतं एका पुस्तकाचं. एक साहित्य संमेलनाचा मुख्य मनुष्य आणि तो अध्यक्ष म्हणून बोलावला. आता आम्ही प्रकाशन केलं. माझ्या शेजारीच बसला होता. त्याने कोणतं विधान केलं जाऊ का? म्हणलं ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली नाही, वेळा चालवला नाही, एक कल्पना आहे. आणि जे विद्यार्थी वर्ग चिडला बघा काय. प्रमाण आहे. वेड्यामध्ये काय बोलवलं? वेद वेद बोलवला. बोलवला. एक कल्पना आहे का कृती करून दाखवली. कृती. बुद्धिजीवी लोकांना काय होत नाही, पटत नाही परंपरा नाहीत त्यांच्या. अभ्यास नाही. ज्ञान परंपरेने यावं लागतं. नुसते पुस्तकं वाचून ज्ञान येत नाही. पुस्तकं वाचून काय येत नाही. म्हणजे वारकरी मानतील का ते? नाही. सगळं नाही. कशाकरता चाललं होतं आपले? विज्ञानामध्ये खूप प्रगती झाली. कशामध्ये? आता हे मोबाईलमुळे किती प्रगती झाली. हो. सगळं जगाची माहिती त्याच्यात आहे. हो सर. म्हणजे त्याचा अर्थ असा की शेवटचा अंतिम क्षण गाठला आता नव्हे. दुःखाची निवृत्ती केली कोणी? विज्ञानाने. पण मोठं जे दुःख आहे त्याच्यातून पार पडू शकत नाही का? मृत्यूतून वाचवण्याची शक्ती विज्ञानामध्ये नाही. हं. मग असं जर झालं असतं तर एवढा मोठा अब्दुल कलाम अटॅक आला तर काय झाला? गेला. काय विज्ञान कमी होतं का त्याच्याजवळ?
विज्ञान कमी होतं का म्हटलं? नाही. म्हणजे वाचू शकले असते जर विज्ञानाकडे व्यवस्था असती तर. हा, विज्ञानाकडे हॉस्पिटलची व्यवस्था असती तर वाचू शकले असते ते, वाचू शकलं असतं. पण नाही. कुठं आहे? शेवटी निधन झालं, डॉक्टरचे उपाय काय झाले? संपले. थांबले. थांबलं की त्याला विचारलं की म्हटलं अहो जिवंत करा की तू मीच मरतो. अजून इथपर्यंत पुष्कळ शोध लावण्याचा प्रयत्न केला, खूप शोध, त्याच्या पलीकडे आहे. आमचा थोडं ते भाटकर आहे ना, तो याचे शास्त्रज्ञ आहे, तो ते शोध विजय भाटकर. तो म्हणलं हा शोध लागलाच नाही. प्राण कसा निघून जातो शरीरातून हे अजून त्यांना समजलं. तिथे विज्ञान थांबलं म्हटलं विज्ञान. मग आपल्या अध्यात्माने सांगितलं या देहातून दुसऱ्या देहात जातो, या देहातून दुसऱ्या देहात शरीर पडते पण जीव त्याच्यातून निघून जात. जीव मरत नाही. मग जीवाची दशा कुठं नष्ट होते? ब्रह्मस्वरूपाला. ब्रह्मस्वरूप तिचं मात्र जीवपणा राहत नाही. म्हणजे सागराला समुद्राची गंगा समुद्राला मिळाली, म्हणजे गंगाचं नाव काय झालं? संपलं. मग ती कृत्रिम स्वरूप झाली. मिठाचा खडा कुठं पडला? समुद्रात. मग तो खडा राहिला का समुद्र झाला? समुद्ररूप झाला. मग तसंच आहे विज्ञान. विज्ञानामध्ये इतर राष्ट्र पुढे गेले. अध्यात्मामध्ये भारताच्या तत्त्वज्ञानाचा कोणत्याच इतकं तत्त्वज्ञान कोणाचंच नाही. आपल्या ऋषीमुनीनं करून ठेवलेलं आहे. हो हो. इतकं तत्त्वज्ञान म्हटलं कोणत्याच देशामध्ये नाही. म्हणतं आपलं हे गुरुकुल पद्धती होते ना पूर्वी गुरुकुल पद्धत होती. शालेय पद्धती कशामुळे आणली तर मला कळत नाही. इंग्रजांनी पाहिलं हे जोपर्यंत गुरुकुल पद्धती आहे तोपर्यंत आपल्याला राज्य करता येणार नाही. गुरुकुल पद्धती काय केली पाहिजे? बंद केली पाहिजे. बंद म्हणजे शाळा कॉलेजेस निघाले. हो हो. शाळा कॉलेजामध्ये गुरुकुल पद्धती आहे का? नाही. आणि आपल्यामध्ये आता वारकरी शिक्षण आम्ही शिक्षण देतो की नाही, पण आमची गुरुकुल पद्धती आहे. गुरुकुल पद्धतीप्रमाणे त्याची सगळी व्यवस्था कोण लावतो? आपण संस्थेतून लावतो. त्यांच्याकडे काही घेत नाही आपण. घेणं देणं आहे का? उलट त्याला सगळं पुरवतो. सर्व पुरवतो. तो घरून आलेला असतो तर काय नसतं, कपड्याचा धुणं असतं, एक पेटी कपडे, त्याच्या नाश्त्याची व्यवस्था, त्याच्या जेवण्याची व्यवस्था, त्याच्या राहण्याची व्यवस्था, त्याच्या रोगदाराचा खाण्यापिण्याची व्यवस्था कशा करतात? अध्यात्मात पुढे गेला. हो हो. शाळेमध्ये आहे का असं? नाही. असं तिथंच राहणं, तिथंच शिक्षण. म्हणून ही जी पद्धती आहे ना शालेय शिक्षणाची पद्धती, ही पाश्चिमात्य पद्धती आहे. मग आपली गुरुकुल पद्धती आहे. त्याच्यातून सगळे आपण वाचा की सगळी गुरुकुल पद्धती. एवढा मोठा भगवान श्रीकृष्ण सुदाम देव एका ठिकाणी शिकत होते. सांदीपानीच्या आश्रमात गुरुकुल पद्धतीप्रमाणे राहिले. उज्जैनला एका याच्यात काय होते, गुरुबंधूचं नातं होतं. कोणाचं नातं? गुरुबंधूचं. काय सत्कार केला बा भागवतात विचारा. काय सुदामदेवाचा सत्कार बरोबर. गुरुबंधू. नातं कोणता? गुरुबंधू. गुरु म्हणून एका आईच्या पोटी 4 पोरं जन्माला आले. त्यांचा जन्माचा गुरुबंधू बंधुत्वाचं काय असते? नातं असते. आणि आपल्या ह्याच्यामध्ये जर 10 विद्यार्थी जर एका गुरुकडे शिकत असेल तर त्या विद्यार्थ्याचं गुरुबंधूचं काय होते? नातं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदाने म्हटलं जे खडाची व्यंकटी
तया सत्कर्मी सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवन. एकमेकाचा प्रेमभाव काय वाढावा. गुरुकुल पद्धतीमध्ये. गुरुकुल पद्धती तसं या शालेय शिक्षणात नाही. तसं नाही. आपल्या ह्याच्यामध्ये काय 50 पोरं जर शिकत असले गुरुजीकडे तर त्यांचं नातं गुरुबंधूचं होता. गुरुबंधूचं नातं होतं. तर आपलं काय गुरुबंधू. आणि एका आईच्या पोटी 4 पोरं असते ते नातं कमी पडते. हो हो. तर 3च पोराला काय म्हणतो, माझे बंधू. आणि गुरुच्या ह्याच्यात गेलं तर सगळे काय गुरुबंधू. मोठं नातं सगळ्यामध्ये गुरुबंधूचं आहे मोठं नातं. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे नातं पाळलेलं आहे. पाळलेलं आहे म्हटलं. हो. वारकऱ्याचं सुद्धा बघू बंधुत्वाचं नातं काय होते, तयार होते ना. माळकरी म्हणा, तोही माळकरी मी माळकरी, तितक्या अंशामध्ये एकीकरण झालं ना. एखादा संन्यासी असला, दुसरा असला तर समजा आमचा कोण आहे, गुरुबंधूच आहे. गुरुबंधूच. आणि याच्यावरच तर टाळे वाजवल्या कोणी, विवेकानंद स्वामी. विवेकानंदाने. बाकीच्या लोकांनी काय दाखवलं, वेगळी करून दाखवले. काय करून दाखवलं. आणि विवेकानंदाने सामुदायिक तयार केला. एखाद्या आईला आई म्हटलं नाही, मग काय म्हटलं, जेवढ्या बाया असेल तेवढ्या आमच्या काय आहे, आई आहे. हे शब्द ऐकल्याबरोबर टाळ्या वाजवायला काय केली, सुरुवात केली. हे तत्वज्ञान कुठलं आहे, भारतीय. तुकोबाराने सुद्धा म्हटलं, जाई हो तू माते म्हटलेलं आहे. न करी साया. आम्ही विष्णुदास कोणता शब्द ठेवला, जाई हो तू माते शब्द. तिला आई म्हटलं. काय म्हटलं, आई म्हटलं. तर काय गोड शब्द वापरला, जाई होतो माते. जाई होतो बाई नाही म्हटलं, माते म्हटलं. तसं विवेकानंदाने माय फादर माय डिअर माय मदर असे शब्द वापरले. माय शब्द ठेवला. कोणता, माय ब्रदर अँड सिस्टर्स म्हणले. असं असे शब्द काय ऐकलेच नव्हते बाकीच्यांनी कधी जन्मात. ते माझे जेंटलमन म्हणतात ते. म्हणून म्हटलं स्मारक तयार करावं लागलं. विजय घेऊन आले ना, विजय घेऊन आले म्हटलं. कन्याकुमारीला काय स्मारक विश्वविजयी. मग स्वागत केलं ना, इकडून जाऊन तिकडून आले त्यावेळेला भारताने स्वागत केलं त्यांचं. विजय घेऊन आले ना जगातला. पण त्याला हा काय झालेला आहे, हे पाश्चिमात्य पद्धती समोर आल्यामुळे विवेकानंदाचा विसर पडत चालला आहे. खरं ना. शेवटी मामाचा दांडेकर कुठे होते, विवेकानंदाच्या सोसायटीमध्ये. दिसेला रामकृष्ण कसे दिसत होते, पण विवेकानंद तयार केला. विवेकानंद तयार झाले. मग काय एरवी रामकृष्ण परमहंसाला वेडा म्हणत होते. आणि सांगितलं की म्हटलं हे पायांच्या पायातला एक रज असे अनेक विवेकानंद तयार कर. एक विवेकानंद नाही, किती अनेक विवेकानंद. ती शक्ती कोणामध्ये, रामकृष्ण. आणि पहिलं स्मरण कोणा केलं, विवेकानंदाने व्याख्यान देण्याच्या पूर्वी गुरुचं स्मरण केलं. आणि तसं मी काय बोलत होतो मला सुद्धा कळत नव्हतं. भारताचा इतिहास घेण्यासारखा आहे म्हण. इतका गोड इतिहास जगामध्ये कोणाचाच नाही, कोणत्याच राष्ट्राचा नाही. म्हणतात भरतखंडी नरदेह प्राप्ती आणि परम भाग्याची आपण
भरतखंडामध्ये आपण या धर्मात जन्माला आलो, हो काहीतरी पुण्य असली पाहिजे, काहीतरी पुण्याई असली पाहिजे. पुण्याई. त्याच्याशिवाय जमत नाही. हे महात्मा पहिलं वाक्य आहे ना, महात्मा नसतो माम अर्थ. पण महात्मा ही पदवी कोणत्या ज्ञानाने मिळाली? ज्ञात्वा बुद्धादिमव्यय. परमात्मा स्वरूपाला काय केलं? जाणून घेतलं, जाणलं, म्हणून कोणती पदवी मिळाली? महात्मा. महात्मा नसतो माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन जनन्य म्हणसो ज्ञात्वा भूतादी. भूतादी. परमात्मा स्वरूपाला काय केलं? जाणलं. परिणाम काय झाला? दैवी संपत्ती त्यांच्या पाठीमागे आली. यांना नाही जावं लागलं. तुम्ही स्वीकार करा आमचा, तर आम्हाला किंमत मिळेल दैवी संपत्तीमध्ये. तुम्ही जर स्वीकार केला नाही तर आम्हाला काय होणार? कोण विचारणार? निजेली अति उपासी. वैराग्य का? जिवंतपणी तर आहेच आहे, पण झोपले असतानाही सुद्धा वैराग्य काय होता? जागृत. जाग होता, काम करत होता. झोपेमध्ये कुठं इंद्रिया काम करतात का? तरी सुद्धा वैराग्य काय करतात? विवेकानंदाचे सांगतात ना, ते रामकृष्ण परमहंसाच्या हातावरती काय ठेवायचे? रुपया ठेवायचे. झोपले होते बघा, रुपया ठेवायचे, तो हाताचा व्हायचा. बरं, आमच्या हातावर रुपया ठेवला तर आमचा हात काय इतिहास काय वेगळाच आहे. इतिहास म्हटलं काही वेगळं आहे. रामदास स्वामींना सगळं राज्य देऊन टाकलं होतं शिवाजी महाराजांनी. ते म्हणलं आम्ही काय करणार, हे राज्य काय करतो, तुझं घेऊन टाक तुझं. कुठं स्वीकार केला म्हणून? तुकोबारायने कुठं नजराना कुठं स्वीकार केला? परत दिला माघारी. माघारी परत पाठवला. मग नाही कशा करता? आदर्श केवढा आहे म्हटलं. हो हो हो, आदर्श केवढा आहे. भारतीय संस्कृती महान आहे, महान आहे. या थोडीचे बाकीचे मोठ्यांचे एक आपला धर्म जो आहे हिंदू धर्म, हाच धर्म म्हणण्याच्या लायकीचा आहे. हो, बाकीचे काय नाही. नाही, पापही मानत नाही ना काय मानत नाही, पुण्य मानत. त्यांना काय आहे. आता एक म्हणणं आहे आपल्या धर्मामध्ये मांस खाणं आपण पाप समजतो. हो बरोबर. आणि इस्लाम धर्मामध्ये त्याचा आवडीनं खातात. किती किती उच्च दर्जाची संस्कृती आहे आपली. ख्रिश्चन धर्मामध्ये पाळतात का? नाही. आपल्या धर्मामध्ये काय आहे? पवित्र अपवित्रचा विचार आहे. पवित्र अपवित्रता म्हटलं हो हो हो, विचार आहे आपल्या ह्याच्यामध्ये. महात्मा त्याच्यावर तरी दयाचे चौकटे मानसी मी होऊन असतं क्षेत्र संन्यासी. म्हणजे निजे लिहा ते उपासी. वैराग्य का? सगळी दैवी संपत्ती आणली. ते आपल्या संस्थेचे पुराव्यावर उपकार आहे. सगळ्याकडून गीता बिता असे पाठ करून घेतात. हे सगळे यावर्षी 96 पोरं होते. किती? 96 तीर्थंकर तयार केले शेवटच्या वर्षाला. शेवटच्या वर्षाला. आणि सगळ्या पोराला गीता पाठ आहे. 12 महिने गीता शिकवल्या जाते ना, आणि पाठ करून घेतात त्याच्याकडे. गीता कंठस्थ.
पाठ करून घेतात हो खंड, त्याच्यामुळे प्रचार तयार होतो. आता सीताराम बुवा नाही का, ते पोरीला काय शिकवते, याच्याद्वारा गीतच चालू असते. हो सुंदर त्यामुळे गीता म्हणतात. गीतेचा अभ्यास सगळ्यांनीच केलेला आहे. हो बरोबर. मामासाहेब सांगायचे 700 टीका आहे गीतावरती. 700 ठीक आहे. 700 टीका आहे. जो येईल त्याने गीता लिहिली आहे. विवेक टिळकाने सुद्धा कर्मयोग रहस्य गीतेवर लिहिलेलं आहे. गीतेवरती विनोबा भावेने गीतेवर लिहिलेलं आहे. मराठीमध्ये टीका लिहिली आहे. हो हो गीता ग्रंथ हा भारताचा आदर्श ग्रंथ आहे. सगळा समुद्र घागरीचा नावा 700 श्लोकामध्ये सगळा वेद आणलेला आहे. वेदांत. म्हणून तर गीता पाठ करेल त्याला शृंगेरी पीठाचे शंकराचार्य 21,000 द्यायचे. म्हणजे आमच्या संस्थेमध्ये उपक्रम आहे, गीतेच्या अगोदर संता द्यायची संता द्यायची. हो आणि मग त्याच्याकडून पाठ करून घ्यायचं, पाठ करून घ्यायचं. त्याला शिकवायचं. ज्या वेळेला असेल ना संस्कृत शिकवत असतो अगोदर. संस्कृत अगोदर. त्याला ते किती कमी शिकला असू द्या, पण त्याला काय शिकवायचं संस्कृत. आणि मग पुढे मग संस्कृतची गीता वगैरे असे शिकवायचे. हो महात्मा नसतं भारत दैवी प्रकृती माझ्या 26 गुण आहे दैवी प्रकृतीचे. 26. पहिला गुण आहे अभयम सिद्धी. जेव्हा अभयम म्हणजे मृत्यूची भीती नाहीशी करणे. मृत्यूची भीती काय करणे नाही शिकत. अद्वैतच आहे. तिथे मरण आलं कुठून, आपला अद्वैतवाद आहे ना. हो अद्वैत बोधावरती आला, मरण नावाची वस्तू काय झाली, संपली. पाणी बुडवे मिठाते तो मिठाची पाणी येते, असे अद्वैत झालेली नासीब आहे. अद्वैत स्वरूपाला प्राप्त झाला की मरण नावाची भीती संपली. द्वैत आहे तोपर्यंत देहबुद्धीवर कोणत्या बुद्धीवर राहायचं, आत्मबुद्धी करते. आता आपली हल्ली बुद्धी कोणती आहे, देहबुद्धी. म्हणजे वेदांत काय करतो, देहबुद्धी घालवते. हां हां. आणि कोणती बुद्धी आणते, आत्मबुद्धी. आत्म्याला मरण आहे का, नाही. न जायते म्रियते का. नायम भूत्वा बहुधा मानव. सदरा फाटला म्हणजे काय, शरीर फाटलं असा त्याचा अर्थ होतो का. काय गीता ग्रंथ फार मधुर आहे. ज्ञान वेदाचं महाभारतात आणलं आणि महाभारतातलं सर्व ज्ञान भगवद्गीतेत आणलं. आणि या भगवद्गीतेतलं सगळं तत्वज्ञान एका श्लोकात आणलं. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भक्तीर ध्रुव नीतीर मतिर्मम. एका श्लोकामध्ये आलेलं आहे. जिथे भगवान श्रीकृष्ण आहे, अर्जुन आहे, जय कुठं आहे, विजय. तिथेच आहे. म्हणतो त्याला त्या संजयाला प्रश्न केला होता ना धृतराष्ट्राने, जय कोणाला मिळेल, जय कोणाकडे. आणि त्यानं आपलं भविष्य सांगून दिलं. माझ्या पोराच्या वाट्याला 11 क्षोणी सैन्य आहे. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, महारथी कर्ण कोणाच्या वाट्याला आहे, माझ्याच मुलाच्या वाट्याला. मग जय कोणाला मिळणार आहे,
माझ्या मुलालाच मिळणार असं त्यांना वाटत होतं. आता तो मालक पडला, काय पडला, त्याला कसं सांगायचं तुला मग त्यांनी पर्यायाने सांगितलं, हा जिथे भगवान श्रीकृष्ण असेल आणि जिथे अर्जुन असेल तिथेच जय आहे. तिथं जे यत्र योगेश्वर कृष्णन यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयोद्भूती ध्रुवानितिर्मतिर्मम. जिथे सूर्य आहे तिथेच प्रकाश जाणार. एका श्लोकामध्ये सगळी गीता सांगितली. ते रामसुखदाजी सांगायचे, धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समवेतायुत्सवा. तत्र किम कुर्वत संजय. पहिला शब्द कोणता आहे? धर्म. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. आणि किम कुर्वत संजय. जिथे धर्म आहे तिथे जय आहे. गीतेच्या एका श्लोकामध्ये सगळी माहिती घेऊन गेली. रामसुखदाची फार मोठा वक्ता होऊन गेला बरं का, गीतेचा म्हटलं. हो हो गीता गीता भवन मध्ये असायचं. मासिक निघते ना गीता, कल्याण मासिक. कल्याण मासिक, ते संपादक होते. त्यांनी गीतेचा धर्माचा फार प्रचार केला. एक सामान्य पुस्तक बांधायला सुद्धा 10 रुपये लागते आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये 5 रुपयाला पुस्तक मिळते. इतका धर्मप्रचाराकरता त्यांनी वाङ्मय फार थोड्या पैशामध्ये वितरण केलेलं आहे. कल्याण मासिकच्या लोकांनी. गीता प्रेस गोरखपूर. गीता प्रेस गोरखपूर. जगभर त्याचा ग्रंथ प्रचार झाला. भयंकर प्रचार. अल्पशा मूल्यामध्ये. अल्पशा मूल्य. त्यांचा हेतूच आहे कोणता? धर्म प्रचार करणं हा त्यांचा काय आहे. घरोघरी गीता पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कोणताही ग्रंथ थोडक्या पैशामध्ये. शेवट आहे आता विश्वात्मकी देवी. येणे वागेत तोषावे पोषोने मज द्यावे पसायदान हे. जे खळांचे व्यंकटेश